श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। की पहिल्या दिवशी जन्माले बाळ येतो का पाळणा तुम्हाला म्हणताना माझ्या बरोबर 2 मिनिटं सगळ्यांनी जोरदार टाळे वाजवून सगळ्यांनी एक साथ म्हणायचं। आता नका वाजवू, माझ्या बरोबर पाळण्या बरोबर वाजवा। हा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ। तुम्ही एवढ्या माता भगिनी उपस्थिती पण तुमचा आवाजच काय माझ्यापर्यंत क्लिअर आहे नाही, येत नाही का तुम्हाला? एवढं तर म्हणा, जो बाळा जो रे जो। पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ। वा वा वा, जय हो। कृष्ण जन्मला, क्या बात है, वाह। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जसा झळकतो, वाह। तिसऱ्या दिवशी तिसरी आली लिंबू नारळ देवीला पुडा उठा बायांनो साखर वाटा जो बाळा जो रे जो उठा बायांनो। पाळणा म्हणायला आमच्या माता भगिनी एक्सपर्ट आहे, पण एखादी झोपी जाईन इथं आता, कारण वेळही झालेला आहे। माता त्या ठिकाणी महाराज अगदी गोड पाळणा गाऊन झोपी लावलं राजांना, आणि राजे साहेब झोपले देखील। जिजाऊ मासाहेब दासीला सांगून बाहेर गेले। गेल्यानंतर अगदी ठरलेल्या वेळामध्ये येणार होते, पण राजे उठले आणि जोर जोरानं रडत होते। त्या दासीनं खूप काही शांत करण्याचा प्रयत्न केला, पण राजे शांत झाले नाही। यानंतर त्या दासीनं एक युक्ती केली की तिलाही छोटंसं तान्हं बाळ होतं, त्यामुळं तिला माहिती होतं आपल्याला दूध आहे आणि हे दूध पाजल्याशिवाय हा शांत होणार नाही, म्हणून तिनं स्वतःचं दूध राजांना पाजलं। आणि पाजल्यानंतर राजे शांत झाले। जिजाऊ मासाहेब आल्या, विचारलं, का ग उठला होता राजा? हो मासाहेब। मग काय केलं? खेळवलं तू? खेळवण्याचा प्रयत्न केला, पण राजे साहेब शांत झाले नाही, म्हणून मी माझं स्वतःचं दूध पाजलं। जिजाऊ मासाहेबांना राग आला, पायाला धरलं, गरगर गरगर फिरवलं, जे पिलेलं दूध होतं ते बाहेर काढलं। तिला हात जोडून सांगतात, तुझ्या मातृत्वाचा तुझ्या दुधाचा मला तिरस्कार नाहीये, परंतु तुझं दूध जर माझ्या लेकराच्या राजाच्या पोटामध्ये गेलं तर स्वराज्य निर्माण करणारा राजा मला जन्माला घालायचा आहे, आणि तुझं दूध जर त्याच्या पोटात राहिलं तर हा दास्यत्वासारखं आयुष्यभर काम करील, यासाठी त्याला माझ्यासारख्या मायमाऊलीच्या दुधाची गरज आहे। म्हणून मला एक सांगायचंय माऊल्यांनो, तुम्हीच लेकरावरती आयुष्यभर संस्कार करत असतात, पण योग्य संस्कार करा। लेकरांना कथा कीर्तनाला घेऊन या, आणि इथं आल्यानंतरच मुलांना महाराज पाप काय पुण्य काय या संत संगतीत कळत असतं। म्हणून आज बहुसंख्येनं तरुण मंडळी माता भगिनी देखील उपस्थित आहे, सर्वांना मी मनस्वी धन्यवाद देईल। तुमच्या गावामध्ये अशी काही पद्धत नाही ना एका माणसाला 2 बायका? पुरुषांपेक्षा महिला जास्त आहे म्हणून म्हटलं बरं का, बाकी वेगळी काही शंका घेण्याचं कारण नाही। अगदी बोटावरती मोजणे इतके पुरुष आहे, पण माझ्या माय माऊल्या अनेक बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे। तुम्हा सर्वांना, आजूबाजूला बसलेले पुरुष मंडळी, माझ्या समोर बसलेल्या माता माऊली, अगदी सर्वांना मनस्वी धन्यवाद। या ठिकाणी सर्वांनी गोड साथ दिली। साऊंड सिस्टीमवाले दादा तुमच्याच हातात होतं बरं, आमचा कुठं घालवायचं आणि कुठं वाढवायचं। ऑपरेटिंग सेवा अगदी परफेक्टपणानं पोहोच केली, तुम्हालाही मनस्वी धन्यवाद। माझ्याबरोबर आलेले आमचे
साऊंड सिस्टीमचे गायकवाड मामा, तेही या ठिकाणी, त्यांचीही अतिशय उत्तम सिस्टीम आहे, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. दोन्ही मृदुंगाचार्य ज्यांनी अतिशय सुंदर साथ दिली. एवढे गोड वाजवणारे गाणारे भेटायला आमचं भाग्यच लागतं. नाही तर कधी कधी मृदुंगाचार्य भेटतात, ते दोनच बोल, द्या खाना खपाना द्या खाना, त्यांना तो येतो, पण त्याही पेक्षा अतिशय सुंदर त्यांनी साथ दिली. त्यांनाही मनस्वी धन्यवाद. शूटिंगवाले दादा, तुम्हालाही मनस्वी धन्यवाद. सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून बरोबर असेल श्री गुरूंचा प्रसाद. जे काही चुकलं असेल माझ्या बालबुद्धीचे दोष, ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावले, ते चूज करुणी माऊली रिझे जीवी. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. क्षमा अपराध महाराज, क्षमा अपराध महाराज, क्षमा अपराध महाराज. तुकाराम तुकाराम. केशवानंद महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान. श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.